ईडी भोंदूखराचा ताबा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार असल्याचं कळतंय। तर खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडी कडून न्यायालयात अर्ज करण्यात आला होता। न्यायालयाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची सुद्धा माहिती मिळते। अध्यात्म आणि आशीर्वादाचा बनाव रचून अशोक खरातनं उभं केलेलं साम्राज्य नेमकं कशाच्या जोरावर ईडी कडून याचा तपास आता केला जाणार आहे। खरातच्या विविध बँक खात्यातील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला दाट संशय आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ईडी या सगळ्याची चौकशी करणार आहे। भक्तांना गुंतवणूक करण्यास, परदेशात पूजा करण्यास, अवतार पूजेच्या नावाखाली मरणाची भीती दाखवून कोट्यावधी रुपये महागड्या गाड्या आणि प्लॉट घेत कोट्यावधी रुपये उकळल्याचं कळतंय। अनेक बनावट कंपन्या स्थापन करत पैसा विविध शेल कंपन्यांमार्फत वळवण्यात आल्याचा सुद्धा संशय ईडीला आहे। अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर ईडीच्या तपासाला आता वेग येणार असल्याचं सुद्धा कळतं आहे। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, सगळ्यात महत्त्वाचा आज खरातचा ताबा ईडी घेणार असल्याचं कळतंय, काय? खरं आहे, ईडी आता खरातचे सगळी आर्थिक पोलखोल करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि त्यासाठी ईडी आज अशोक खरातला ताब्यात घेण्याची दाट शक्यता आहे। आज ईडीचं टीम नाशिकच्या SIT मध्ये येईल आणि SIT कडून त्याचा ताबा मागण्याचा प्रयत्न करेल। आपण जर बघितलं, सध्या तो शिर्डीच्या केसमधून जामीन होऊन त्याचा शिर्डीच्या केसमधून जामिनासाठी अर्ज त्याने केलेला होता, मात्र तो झालेला नाही। आपण जर आता बघितलं, न्यायालयीन कोठडीमध्ये तो सध्या आहे आणि न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसाची शिक्षा भोगत असताना त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया ही SIT कडून केली जाते आणि ईडी कडून पण केली जाते। कारण SITला आता जो काही त्यांचा चार्जशीट आहे ते दाखल करायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला ईडीला ते ताब्यात हवा, ईडीला खरात ताब्यात हवा आहे तो आर्थिक चौकशीसाठी। आपण जर बघितलं तर ईडी आता त्याच्या संपूर्ण अकाउंटमधले जे काही बेनामी व्यवहार आहेत, त्याचबरोबर त्याने जे दुसऱ्यांच्या अकाउंटच्या नावाने उघडलेले अकाउंट्स आणि त्याच्यानंतर त्याच्यातून केलेले व्यवहार, त्यावर आपला लावलेला मोबाईल नंबर आणि ते जे व्यवहार त्याने कशासाठी केले याची जी काही पूर्ण दुवे आहेत ते शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते। एकमेकांना त्याने जे पैसे कशासाठी ट्रान्सफर केले, ज्या मोठ्या मोठ्या अमाऊंट आहेत, 2 कोटी 4 कोटीचे जे व्यवहार झालेत ते कशासाठी करण्यात आले, ते पैसे कुठून आलेत। बऱ्याच वेळेस आपण जर बघितलं तर यामध्ये काही अधिकारी, काही बांधकाम व्यावसायिक आणि काही मोठे मोठे राजकीय नेतेसुद्धा यामध्ये आहेत। त्यामुळे या सर्वांची तपासणी करण्यासाठी आता ईडीची कोठडी ही सगळ्यात महत्त्वाची आहे। यातून खरं म्हणजे खरात हा केवळ भोंदूगिरी करत होता की काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग करत होता, हे समोर येईल। निश्चितच योगेश, तुम्ही आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा, आम्ही पुन्हा तुमच्याकडे येतोय। मात्र आपण पाहतोय की आज ईडी कडून खरातची चौकशी करण्यात येईल। खरातच्या विविध बँक खात्यातील संशयास्पद जे व्यवहार होते, मालमत्तेच्या खरेदी विक्रीत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला संशय, म्हणून आता खरातची त्या संदर्भातली चौकशी जी आहे ती होणार आहे।